इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. बालमबाबा फाउंडेशनचा समाजोपयोगी पुढाकार व्यसनमुक्तीवर डॉक्टर सीताराम कोल्हे यांचे प्रेरणादायी व्याख्यान. बालमबाबा फाउंडेशन व नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र निराधार आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुंडे गाव येथे व्यसनमुक्ती या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी बालमबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर झाकीर शेख यांनी विशेष पुढाकार घेतला. काही दिवसांपूर्वी डॉक्टर झाकीर शेख यांनी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिली होती. या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींसाठी काहीतरी ठोस व मार्गदर्शक कार्य करावे या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी बालमबाबा फाउंडेशनच्या वतीने भरीव मदत उपलब्ध करून देत या व्याख्यानाचे आयोजन केले. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी नेहमीच संवेदनशील भूमिका घेणारे डॉक्टर झाकीर शेख यांचा हा उपक्रम उपस्थितांनी विशेष कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर झाकीर शेख, अर्जुन टिळे, अनिल चौगुले, निवृत्ती महाराज, अरिंगळे, रत्नाकरजी गायकवाड, मधुकर अण्णा गीते, संजयजी जाधव, सुरेशदादा खुळे, नानासाहेब खुळे, रामदास खुळे, राजेशदादा गडाख, विष्णुपंत थोरात, उत्तम शेठ कुलथे, विक्रम खुळे, हेमंत दिघोडे, राजाभाऊ खुळे, ॲडव्होकेट संजय सोनवणे, गणेश कडवे, सचिन कोकाटे, संपत देवगिरी, प्रभाकर बेलोटे, प्राध्यापक नागर गोजेसर, सचिन कुलथे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक मधुकर गीते यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की सन 2000 मध्ये नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याचा विचार मनात आला आणि प्रत्यक्षात 2002 मध्ये नोकरी सोडून गावात व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. मोठ्या भावाच्या व्यसनाधीनतेमुळे मन अस्वस्थ झाले आणि बाबा आमटे, अण्णा हजारे, नरेंद्र दाभोळकर यांच्या विचार प्रेरणेतून या कार्याचा प्रवास सुरू झाला असं त्यांनी सांगितलंय. दीड एकर जागेमध्ये आम्ही हळूहळू आमच्या मित्रांच्या मदतीनं हे काम चालू केलं. पण गैरसमज इतका मोठा झाला की तो प्रकल्प मला जागेवरती थांबावा लागला. 2-3 वर्ष परिश्रम घेतले, समजावलं, पण तो परिश्रम न करायला तो प्रकल्प मला थांबावा लागला. आणि तो प्रकल्प मी माझ्या शेतामध्ये चालू केला आणि जो काही माझ्या मुलीने मला बंगला बांधून दिला होता त्या बंगल्यामध्ये हा प्रोग्राम चालू केला. याचं सांगायचं तात्पर्य की माझ्या मोठ्या भावाची दारू मी माझ्या घरात पाहिली होती. अनेक आमच्या परिवाराची खूप मोठी हानी झाली. आणि हे काय असतं, आपण काहीतरी करावं ही प्रेरणा घेतली आणि या कामाला सुरुवात केली. त्यामध्ये मी अण्णा हजारे, डॉक्टर दाभोळकर, बाबा आमट्यांची प्रेरणा घेतली आणि हे कामाला सुरुवात केली. आणि या कामाला सुरुवात केल्यानंतर मला अग्रवालजी, किरणजी बडगुजर, राठी सर यांचं खूप मोठं पाठबळ मिळालं. आणि हळूहळू हा प्रकल्प जसं येत झालं तसं आम्ही चालू केलं. आणि मुलीचं आणि जावयांचं याला खूप मोठं सहकार्य होतं, आत्ताही आहे. यानंतर व्यसनमुक्त झालेले रावसाहेब उगले आणि प्रतीक यांनी देखील आपल्या भावना विशद केल्यात. श्री सुदेश दादा खुळे, प्राध्यापक नागर गोजेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसाला विसरत असताना मधुकर गीते यांचे समाजाला दिशा देणारे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. म्हणजे तुम्ही समाजामधला देवमाणूस हे पोलिसांमधले देवमाणूस आहे. म्हणजे वर्दी असून सुद्धा सामान्य माणसाला कसं धरून चालावं याचं उत्तम काम या माणसाने केलेलं आहे. म्हणजे आणि आश्चर्य असं सर या ठिकाणी की जात धर्म पंथ न बघता मधुकररावांनी प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीच्या प्रत्येक माणसाला त्याच प्रेमाने, त्याच सन्मानाने या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणजे खरोखर काम करत असताना जातपात काही कोणी बघत नसतं. तोच खरा माणूस असतो. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि तुम्ही ते उत्तम काम करत आहात. तुम्हाला माहिती पाहिजे सर की बाबा आमट्यांचं काम, मदर तेरेसांचं काम आणि आजच्या सिन्नर तालुक्यामध्ये छोटेखानी का असाना परंतु त्यातली भावना दोघांची सेम आहे. ह्या मदर टेरेसा, बाबा आमटे आणि मधुकरराव त्यांच्यामधले काम जे आहे त्या कामाची भावना जी आहे ती भावना सेम आहे की सामान्य माणसाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, त्याला सुद्धा जगता आलं पाहिजे आणि त्याचा सुद्धा विकास झाला पाहिजे. आणि हेच काम तुम्ही करत आहात. म्हणून असं म्हणतात की प्रत्येक माणसाला बरोबर चालत असताना कोणतरी मगा बोललं की सपनों में जान होनी चाहिए, असं कोणतरी मगाशी बोललं. खरोखर एवढ्या खेडेगावामध्ये इतक्या आडवणी रस्त्यावर येऊन सुद्धा इतका उत्स्फूर्त तुम्ही करत आहात. डॉक्टरांना धन्यवाद दिले खरं म्हणजे मी की 4 दिवसापूर्वीचा येऊन कार्यक्रमाची भावना तयार होणे हे सुद्धा एक उत्तम समाजकार्य आहे. हे पण एक उत्तम समाजकार्य आहे. म्हणजे आपण मोठे मोठे गप्पा मारायचे पण प्रॅक्टिकलचं काय ते कुणीतरी पुढे जाऊन केलं पाहिजे. त्यात अमाऊंट महत्वाची नाहीये, किती फिगर हे महत्वाची नाहीये,
पण तिथं जाऊन त्या माणसाला धीर देणे, त्याला सपोर्ट करणे. आणि आमच्या जागेचं काम एवढंच आहे की ही सर्व माहिती आम्हाला नाशिक शहरामध्ये लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि लोकांच्या माध्यमातून इथपर्यंत काहीतरी मदत जर आली तर कदाचित यांचं जीवनमान अजून चांगलं होऊ शकतं, अजून आनंदी होऊ शकतं. म्हणजे लंडनहून मुलगी इथे मदत करू शकते, आपण का बरं नाही. यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम, मानसिक बदल आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व यावर अत्यंत प्रभावी व मार्गदर्शक व्याख्यान दिले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना नवचैतन्य मिळाले. तुम्ही हे केलं म्हणून यामध्ये आले. गाडी जर चुकीची चालवली ऍक्सिडेंट होतो की नाही. म्हणजे याचा अर्थ युनिव्हर्स तुम्हाला बक्षीस शिक्षा देत नाही. युनिव्हर्स तुम्ही जसं मागाल तसं मिळतं. मला जंजीर पाहिला, जंजीर नावाची फिल्म पाहिली अमिताभची, आणि मला बुलेटन ड्रेस दिसायचा, मी झालो फौजदार. म्हणजे जसं जसं दिसत गेलं तसं तसं होत गेलं. त्याचं कारण हे युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे, त्याप्रमाणे ऍक्ट करतो आपण. आणि समजा अजून एक एक्झाम्पल देतो की बाहेर समजा पाण्याचं जर दुर्लक्ष असेल आणि बाहेर जर पाऊस चालू आहे आणि ते सांगितलं गीतेजींनी तुम्हाला, मधुकररावजींनी, की आता आपल्याला इथं पाणी साठवून ठेवायचंय, तुम्ही 110 जणांना सांगितलं का वर्षभर पुरलं पाहिजे. आणि मग हा मुलगा एक चमचा घेऊन गेला बाहेर, हे लोटे घेऊन गेले, तो तांब्या घेऊन गेला, एक जण ड्रम घेऊन गेला. ह्या चमचा घेऊन गेला, याला किती पाणी मिळेल? घेऊन काय गेलाय? म्हणजे युनिव्हर्सला तुम्ही जे मागाल, जेवढं मागाल तेवढं तुमच्या झोळीत मध्ये पडणार आहे. हे किती हुशार माणूस आहे. पाहिलं तुम्ही, विज्ञानाचे माणसे तुमच्यामध्ये आहेत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकदम चांगलं देतात. तर असं तुमचं सगळ्यांचे इम्प्रुव्हमेंट होणार आहे. आजचं सेशन हा तसा व्हिडिओ आणि इतर गोष्टी आणि तसं मोठं सेशन होतं, परंतु तुम्हाला यातून थोडंसं मोटिवेशन मिळेल. या निमित्ताने डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी मला बोलवलं, संधी दिली आणि चांगल्या कामाला एक सुरुवात करण्याचं भाग्य दिलं. त्याबद्दल मी हे सगळे समाजाचे पिलर आहेत, जे चार म्हणतो, समाजातले बरेच असे घटक असतात. आणि थोडा जरी वाटा उचलला, ते ज्यावेळेस फिल्म बनत होता, पूल बनत होता, त्यावेळेस ते खारुताई गडबडा याच्यामध्ये लोळायची सीतेला परत आणण्यासाठी. आणि सगळ्यांना वाटायचं कशासाठी लोळते, हिच्या पाठीवर माती तरी किती येते, म्हणून माती येते. पण तिचं उत्तर असं होतं की माझं या चांगल्या कामामध्ये थोडे उशी माती, पाठीवरची माती जरी मी टाकू शकले तरी मला एक जीवनामध्ये आनंद मिळेल. म्हणून खारुताईचा वाटा आपण म्हणतो, तसा वाटा प्रत्येकाने या चांगल्या कामासाठी उचलण्याचा प्रयत्न करावा. याचा प्रसार आणि प्रसार आपल्या गावात, आपल्या शहरात किंवा आपल्या जवळ सेंटर आहे. डॉक्टर साहेबांच्या मला कळालं आणि ही मंडळी मोठं काम या ठिकाणी करताय. कारण मी मेंटल हेल्थच्या क्षेत्रामध्ये काम करतो. ते बाजूचं जे पाहिलं आपल्याला, मी माझ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चुकीचं वाटेल ती गोष्ट, नेमकं मी हे एवढंच काम घेतलं नाही. माझ्याकडे खूप ड्रग ॲडिक्ट कोणी आलं ना, फक्त तेवढं मी काम करत नाही, माझे हे सेंटर असून सुद्धा. आणि दुसरं जे मेंटली रिटायर्ड लोक आहेत, ट्रेनिंग वगैरे, ते पण मी काम करत नाही. दोन कामं मी करत नाही, तर हे दोन कामं हे करतात. आणि ते दोन कामं मी का करत नाही, त्याचे काम कुठेच नाही. अनेक किती दोन कामं मी करत नाही आणि ते काम हे करतात. म्हणून याच्यासाठी पाहिजे. पण आता तुमच्यासाठी मला ह्या कामामध्ये मदत द्यावं लागेल. कारण करिअर काउन्सिलिंग, कपल काउन्सिलिंग, मुलांचं हे फिट आहे मेंटली, फिजिकली, आणि त्याला पुढे अजून काहीतरी मोठं व्हायचे, त्यासाठी मी काम करत होतो. हे दोन सब्जेक्ट मी स्किप केलेले होते. पण आता डॉक्टर साहेबांनी जसं एखाद्याला, डॉक्टर साहेब विनोदाचा भाग आहे म्हणून, पण जसं एखाद्याला पाण्यामध्ये कोणतरी ढकलून द्यावं आणि त्यांनी बुडणाऱ्या पोराला वाचावं आणि त्याला गॅरंटी अवॉर्ड मिळावं, करायची तशी माझी अवस्था दिसते. डॉक्टर साहेबांनी मला आता ढकललेलं आहे आणि मी बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करेन. आणि आता पुढच्या गावात काहीतरी मिळेल. तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालमबाबा फाउंडेशनचे सचिव महेशजी थोरात यांनी अतिशय अप्रतिम असे केले. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बालमबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर झाकीर शेख यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. बालमबाबा फाउंडेशन आणि नवोदय व्यसनमुक्ती केंद्र
तसेच निराधार आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या दिशादर्शक व्याख्यानमालेचे वक्ते नाशिक शहराचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त माझे मार्गदर्शक डॉक्टर सीतारामजी कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे माझ्या या कामाला नेहमी सपोर्ट करणारे या नवोदय देशभक्ती केंद्राचे संचालक मधुकरांना गीते, माझ्याबरोबर आलेले नाशिकवरून निवृत्ती महाराज आलीकडे, अर्जुनभाई खिळे, अनिशेख चौगुले, संजयजी जाधव, संपतराव देवगिरे, रत्नाकरजी गायकवाड, नागरगुजे सर, त्याच्यानंतर राजेशजी गडाख, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले वडाळी परिसरातील माझे सर्व इथे चिंतक सर. संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसारणामध्ये माझ्या कार्यक्रमामध्ये 2 ओळी लिहिल्या. दुरितांचे तिकडे जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लावो प्राणी जाते. याचा अर्थ असा आहे की हे दुष्कर्म आहे, म्हणजे व्यसनी जरी असले ते दुष्कर्म आहे. यांच्या दुष्कर्मातला अंधार नष्ट हो, या संपूर्ण जगामध्ये स्वधर्माचा सूर्य हो आणि ज्याला जे जे हवंय ते मिळो. आणि मला असं वाटतं का हे सर्व कार्य या ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीप्रमाणे मधुकरांना करतायत आणि मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, प्रत्येक माणूस या पुतळ्यावर जन्माला येतो, परंतु माणुसकी आपल्याला जन्माला घालावी लागते. या समाजामध्ये जे दुर्लक्षित घटक आहेत, जे दुःखी आहेत, जे पीडित आहेत, यांच्या डोळ्यातून निघणारे अश्रू आम्ही थांबू शकत नाही, परंतु मला असं वाटतं की ते आपण पुसू शकतो. कारण प्रार्थना करणाऱ्या ओटा इतकेच मदत करणारे हात सुद्धा श्रेष्ठ आहेत. आणि हे सर्व कार्य अक्का आणि मधुकरांना तुम्ही करतायत. कोल्हे सरांचं सुद्धा समाज प्रबोधन, वैचारिक समाज प्रबोधन होते आणि मी या दोन्ही लोकांना मानाचा मुजरा करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत भी करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन वडांगी आणि पंचक्रोशीतील जे काही माझे चिंतक आहे, माझे मित्र, माझे परिवार आहेत, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. कार्यक्रमानंतर अर्जुन टिळे व इतर मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत बालमबाबा फाउंडेशनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर बालमबाबा फाउंडेशनच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. आज आम्हाला आमचे मित्र डॉक्टर जाकीर शेख यांच्यामुळे एक चांगला दिवस पाहायला मिळाला. आज आम्ही या ठिकाणी आलो. असे मधुकरचे गीते यांनी जो काही इथे उपक्रम चांगला राबवलेला आहे, तिथं व्यसनमुक्ती केंद्र आहे, अजून त्यांचं बऱ्याचशा काही गोष्टी इथं त्यांनी चालू केलेल्या आहे. आणि त्यासाठी आम्हाला लाभले सगळ्यात मोठे ECB जे आमच्याकडे होते, डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब असतील, आमचे सगळे मित्र कंपनी. आज आम्ही इथे आलो. आज खऱ्या अर्थाने चांगलं वाटलं का कोणीतरी कोणासाठी तरी काहीतरी काम करताय. अनेक ठिकाणी आपण भाषण करत असतो, बोलत असतो, अनेक लोकांना काहीतरी सांगत असतो, पण खऱ्या अर्थाने जेव्हा आपण स्वतःपासून एखादी गोष्ट चालू करत असतो त्याला खरंच एक चांगल्या कामाची सुरुवात आपण म्हणत असतो. त्यामुळे मनापासून मी डॉक्टर जाकीर शेख यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी ह्या चांगल्या ठिकाणी आम्हाला इथे घेऊन आले. आणि शुभेच्छा तुम्हाला सुद्धा देईल मधुकर गीते साहेबांना सुद्धा, तर त्यांनी खूप चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे. भविष्यात सुद्धा त्यांनी असाच उपक्रम चांगला राबत राहावा. त्यांच्या मनापासून शुभेच्छा. त्यामुळे देव त्यांनी माणसात पाहिला, कुठला जाती धर्म पंथ न पाळता जे डेस्टिट्यूट म्हणजे मेंटल रिटायर्ड असतील किंवा ड्रग ॲडिक्शन्स लोक असतील त्यांना आणून या ठिकाणी इतकं मोठं काम करतात. आणि त्या ठिकाणी समाजाचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. हे लक्ष वेधण्याचं काम समाजामध्ये जसं 4 पिलर काम करत असतात बिल्डिंगसाठी, तसं डॉक्टर जाकीर शेख साहेब जे आमचे जुने मित्र आहेत त्यांनी हा योग या ठिकाणी घडवून आणला. जे माझ्यामध्ये धाडस नव्हतं मेंटल रिटायर्ड किंवा ॲडिक्शनच्या लोकांसाठी काही करण्याचं, ते धाडस या ठिकाणी खरोखर मला निर्माण केलं. आणि यापुढे सक्रिय सपोर्टिव्ह सहभाग या सगळ्या निमित्ताने घेण्याची जी काही इच्छा त्यांनी माझ्यासोबतच अजून काही मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत, त्यांच्यामध्ये देखील एक जिज्ञासा जागृत केली. त्याबद्दल मी डॉक्टर जाकीर शेख साहेब
तसंच या संस्थेसाठी मोठं काम करणारे मधुकर अण्णा गीते साहेब या दोघांचेही आभार मानतो. आणि समाजाने अशा मोठ्या शासनाकडून जे काही फंडिंग येत असेल ते येत असेल, पण समाजामध्ये अत्यंत सशक्त असे लोक आहेत, त्यांनी या समाज कार्याला जोडून त्यांनी एक आकडेवारी पण सांगितली. त्या आकडेवारीला याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. या ठिकाणी सध्या मेलसाठी म्हणजे पुरुषांसाठी फक्त सध्या सेंटर आहे, फिमेलसाठी सुद्धा त्या गोष्टींची गरज आहे. आणि मी तर नेहमी सांगतो यूथ आणि वुमेन एम्पॉवरमेंट इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर इन द इंडिया. वुमेन एम्पॉवरमेंटसाठी महिलांसाठी एक सेंटर असावं, म्हणजे त्यांच्या कार्याला इरावती कर्वेंच्या परिपूर्ती पुस्तकासारखं त्यांच्या कार्याला परिपूर्ती येईल. त्या कार्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो आणि आपल्या समाजातील सर्व घटक या कामासाठी जोडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. थँक्यू. आज आमच्या बालमबाबा फाउंडेशन आणि सर्व डॉक्टर झाकीर शेख यांच्या मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आमचे जे व्यसनाधीन झालेले बांधव असतील आणि काही मनोरुग्ण या सर्व लोकांना कुटुंबाप्रमाणे सांभाळणारे आणि त्यांच्यात व्यसनाधीनता कमी करून व्यक्तिमत्व घडवण्यापर्यंतचं काम आमच्या परिसरातील मधुकरांना गीते करतायत. ह्या कामाला आपला खारीचा वाटा असावा या भावनेतून डॉक्टर झाकीर शेख साहेब आपला सर्व मित्रपरिवार या ठिकाणी घेऊन आले आणि समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून सर्वांनी या ठिकाणी सर्वांना मदतीचं आवाहन केलं. आणि पाहता पाहता प्रत्येक जण छोटी मोठी मदत करण्याचं आश्वस्त करून आणि काही जण प्रत्यक्षात या ठिकाणी लगेच मदत करतायत. हे आजच्या कार्यक्रमाचं फलित असं समजायला लागेल. माणूस ही एकच जात आणि माणुसकी हा एकच धर्म ही भावना जोपासण्याच्यासाठी वडांगळी आणि मेंढी परिसरातून आलेल्या सर्व पंचकृषीतील नागरिकांचं या निमित्ताने मी स्वागत करून या संस्थेला मदत करण्याचं पुनश्च एकदा बालमबाबा फाउंडेशनच्या वतीने नम्र आवाहन करतो आणि थांबतो.